सर्वांना नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? आज आम्ही चाललो होतो एका साखरपुड्यासाठी. काही वेळातच आम्ही ज्या ठिकाणी साखरपुडा होणार होता त्या हॉलच्या बाहेर येऊन पोहोचलो होतो. आणि इथं तुम्ही बघू शकता एक बॅनर लावलेलं आहे जे वधू आणि वराचं आहे. भावी वधूचं नाव आहे सुप्रिया आणि वराचं नाव होतं विजय. आम्ही हॉलमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला स्टेजवर साखरपुड्याची तयारी सुरू असल्याचं दिसलं की ज्यामध्ये मुलीचे काका, त्याचबरोबर मुलीचे इतर पाहुणे, मुलाकडचे इतर पाहुणे, तसेच गावातील काही मान्यवर व्यक्ती या स्टेजवर आमंत्रित करण्यात आले होते. आणि इथं भटजींच्याकडून साखरपुड्याचा विधी करून घेतला जात होता. काही वेळानंतर हा विधी पार पडला आणि स्टेजवर आमंत्रित केलेल्या सर्व लोकांचं टॉवेल, टोपी, श्रीफळ, त्याचबरोबर सुपारी देऊन स्वागत करण्यात आलं वधू आणि वर पक्षाकडून. आणि इथं तुम्ही जे गुलाबाचं फूल पाहताय ना, ती मुलीची चुलत बहीण होती. तिचं नाव होतं धनू. ती प्रत्येकांना असं गुलाबाचं फूल देऊन प्रत्येकाचं स्वागत करत होती. त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक लेडीजला सुद्धा हळदी कुंकू लावण्यात आलं. यानंतर सर्वांची उत्सुकता खूप लागून राहिली होती, ते म्हणजे वधू आणि वराच्या आगमनासाठी. आणि तो क्षण जवळ आला आणि वधू आणि वराचं आगमन या स्टेजवरती झालेलं तुम्ही बघू शकताय. ही जी वधू आहे ना, हिचं नाव आहे सुप्रिया. आणि ही सुप्रिया जी आहे ती माझी विद्यार्थिनीसुद्धा आहे. तसेच ह्यांच्या मित्राची ती मुलगी पण आहे. भटजींच्याकडून साखरपुड्याचा वधू आणि वराचा जो विधी असतो तो पूर्ण झाला. आणि यानंतर रिंग सेरेमनीचं इथं सेलिब्रेशन आपण बघू शकता, ते सुरू होतं. वधू वरांनी एकमेकांना अंगठी घातली आणि मस्तपैकी फोटो शूटिंग तसेच व्हिडिओ शूटिंग या छोट्याशा कार्यक्रमाचं करण्यात आलं. यानंतर उपस्थितांनी त्यांना बुके देऊन या गोड कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. हा छोटासा कार्यक्रम घेतल्यामुळं मोजकीच माणसं तिथं उपस्थित होती. मग काही वेळानं मी सुद्धा माझ्या मैत्रिणीसोबत, त्याचबरोबर मुलीच्या आईवडिलांसोबत काही फोटो घेतले. वधूवर तसेच मुलीचे आई वडील यांच्या आग्रहावरून शेवटी आम्ही इथं मस्तपैकी जेवण केले. जेवणानंतर काही वेळ आम्ही सर्वांसोबत मस्तपैकी गप्पा मारल्या आणि सर्वांचा निरोप घेतला.